हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे धुळे जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात. या मंदिरात आल्यावर ना मनाला खूप छान प्रसन्न आणि मस्त वाटतं. ॲक्च्युली मी आज सुट्टीच्या दिवशी आली होती म्हणून इथे गर्दी कमी होती. चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्ही म्हणणार की हे मंदिर आहे तरी कुठे धुळ्यात? तर हे मंदिर आहे सावरकर पुतळ्यापासून अगदी जवळ. सावरकर पुतळ्याच्या समोरचा जो रोड आहे ना पूल आहे, त्या पुलापासून सरळ चालत जावं. मी तुम्हाला तसं दाखवणारच आहे. या पुलापासून अगदी जवळ वसलेलं हे मंदिर आहे. पुलापासून जवळ तर आहेच, तसेच आपली पांझर नदीच्या काठावर सुद्धा हे मंदिर आहे. त्यानंतर टर्न घ्यायचा, डाव्या साईडला टर्न घेतल्यानंतर मग आपण पुन्हा थोडं सरळ चालत जायचं. सरळ चालत गेल्यानंतर आपल्याला इथे चौपाटी वगैरे पण दिसतात, नंतर मडकेवाले वगैरे पण बसलेले दिसतात आणि मग त्यापासून पुन्हा थोडं अजून सरळ चालत जावं. खूप काही दूर नाही आहे आणि नंतर या इथे आलं आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर. तुम्ही बघू शकता आल्यानंतर. आज काही खूप जास्त गर्दी नाही आहे, नाही तर रोज खूप जास्त प्रमाणात गर्दी असते. मंदिराच्या अवतीभवती इकडून तिकडे सर्व वाहनं वगैरे वापरत आहे आणि मंदिराच्या समोरच वेगवेगळी दुकानं लावलेली आहे, जिथे आपल्याला मंदिरात लागणारं सर्व सामान मिळेल. मंदिरामध्ये लागणारं जे जे सामान आहे, जसं की आपण अगरबत्ती राहो, नारळ, फूल वगैरे जे जे पूजेचं सामान आहे ते आपल्याला या दुकानांवर मिळून जातं. आणि मंदिरात गेल्यानंतर आपण तर नारळ आणि गुलाबाचं फूल तर नक्कीच घेतो. हे बघा, इतकं छान सुंदर, किती मस्त वाटतं आहे ना मंदिराकडे बघून. चला मग आता आपण मध्ये जायला सुरुवात करूया. आता सुरुवातीला पहिले एंट्री केली आणि एंट्री गेल्यानंतर इथे ना पहिले आपल्याला आपले चप्पल वगैरे जे असतात ना ते काढून ठेवायचे असतात. इथे चप्पल साईडला काढल्यानंतर शिका असतो, त्या शिक्यात ते चप्पल ठेवावे लागतात आणि ते चप्पल म्हणजे ते चप्पल खाली असे इकडे तिकडे पडू न देता या शिक्यात ठेवायचे असतात. ते ठेवून झाल्यानंतर मग आपल्याला वरती पुढे जाता येतं. हे बघा, ही ती मंदिरं जिथं तुम्हाला जे जे सामान लागेल पूजेचं ते भेटू शकेल. किती सुंदर आणि छान परिसर आहे ना हा. चला मग आता आपण सुरुवात करू मंदिरात जायला. तर या मंदिरात बघा, या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी मग चढत आपल्याला जायचं आहे. खूप जास्त काही पायऱ्या वगैरे नाही आहेत. मग मी गेल्यानंतर सुरुवातीला आपल्याला इथे पाय धुवावे लागतात आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे ना की या ठिकाणी नेहमी मग्गा पाण्याचा भरून ठेवलेला असतो. तुम्ही बघू शकता. हे बघा, मी सुद्धा पाण्याने भरलेला मग्गाच उचलला आणि मग त्यानंतर माझे पाय वगैरे धुतले. हे त्या मंदिराचं म्हणजे प्रत्येक जण हे करत असतो, एक जण नाही तर प्रत्येक जण फॉलो करतो. हे बघा, मी सुद्धा पाण्याचा मग्गा भरून ठेवला. म्हणजे आपले पाय धुतल्यानंतर पुन्हा पाण्याचा मग्गा भरून ठेवायचा, जेणेकरून तो दुसरं कोणालाही कामात येईल. असं हे बघा, किती सुंदर, छान, प्रसन्न आणि एकदम मस्त वाटत होतं मंदिरात आल्यानंतर. एक वेगळ्याच प्रकारची शांतता ना ह्या मंदिरात वाटत होती. खूप छान आणि मस्त वाटत होतं. तर सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला पहिले हे जे वृक्ष आहे तर या वृक्षाच्या वरती आजूबाजूला म्हणजे आपल्याला गोल फेऱ्या मारायच्या असतात. फेऱ्या वगैरे मारून घेतला मी आणि त्यानंतर मग पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली. त्यानंतर मग इथे ओम वगैरे केला जातो. तर आज तिथे काही नव्हतं ओम वगैरेचं, तर इथे या ठिकाणी केला जातो. छान. मग मी इथला पण पाय वगैरे पडून घेतला. तरी आज जरी जास्त सुट्टीमुळे गर्दी नसली तरी बऱ्या प्रमाणामध्ये लोकांचं येणं जाणं चालूच होतं. त्यानंतर मग मी पुन्हा इकडे आली आणि मी पाय पडायला वगैरे घेतला. पाय वगैरे असं छान मस्त पडून झाल्यानंतर पुन्हा ह्याच मंदिरामध्ये छोटंसं म्हणजे एक छान असं वेगळं असं सेक्शन, जसं या फोटोचं आहे ना तसंच आपलं महादेवाचं सुद्धा छान मूर्तीचं हे आहे. म्हणजे महादेवांची पिंड आहे आणि मग त्याच्यावरून छान आपण असं मस्त तिथे पण पाय वगैरे पडून दर्शन वगैरे घेऊ शकतो. हे बघा, हे असं पूर्ण आहे. मग तिकडच्या साईडने मधून जाऊन आपण तिथे जाऊ शकतो आणि तिथून गेल्यानंतर आपण पाय वगैरे पडू शकतो. शिव शिव शंकर. हे बघा, असं काही आहे. त्यानंतर ना इथे एक फळा होता. त्या फळ्यावर त्यांनी सर्व लिहून म्हणजे भरपूर काही गोष्टी असतात मंदिराच्या संदर्भात वगैरे. आता इथे आरती वगैरेच्या संदर्भात फॉर्म वगैरेचं लिहिलेलं होतं की 1 फेब्रुवारीपासून आरतीचे फॉर्म त्यांच्याकडे मिळणार आहेत, असं लिहिलेलं होतं.
इथे सकाळ संध्याकाळ असं 2 किंवा 3 वेळा आरती होत असते मंदिरामध्ये. इथं मोठ्या प्रमाणात छान असं झुमर लावलेलं होतं. आणि हे बघा समोर किती छान स्वामींचे वेगवेगळे मस्त चित्र लावलेले आहेत. मग आता फायनली आपण मध्ये जायला सुरुवात करू. मध्ये गेल्यानंतर मस्त वाटतं, खूप सुंदर आणि छान लोक बसलेले होते, कोणी जप करत होते, इकडे स्त्रिया वगैरे पण जप करत होत्या, वाचत होत्या पुस्तकं. हे बघा, आल्यानंतर सुरुवातीला सर्वजण असे वाचत बसलेले होते स्वामींच्या स्मरणात. तुमच्यापैकी कोण कोण जातं स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात नक्की सांगा. खूप छान आणि मस्त वाटत होतं मला मंदिरात आल्यानंतर. आता इथे ना त्यांचं आहे ना माळा वगैरे लावायचं चालू होतं. तर ते महाराज वगैरे ते जे होते तर ते माळा वगैरे लावत होते, फोटोंचे माळा चेंज करत होते. तर त्यांचं ते काम चालू होतं, सर्व फोटोंना माळा वगैरे लावायचं. नंतर बघा छान अशी श्रीकृष्णांची मूर्तीसुद्धा तिथे ठेवलेली आहे. त्यानंतर मंदिरात जर आपल्याला जप करायचा असेल तर त्यासाठी तिथे माळा उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्या माळा घेऊन आपण तिथे जप करू शकतो. तसेच त्याबरोबर आपल्याला लागणारा प्रसाद जो असतो तो ते पंचामृत राहो किंवा दूध दही राहो, तर ते जे असतं ना ते पण सुद्धा तिथं ठेवलेलं होतं. त्यानंतर बाहेर निघाल्यावर ही अशी राख असते, ती आपण मानेला लावता येते, डोक्याला लावता येते किंवा आपण नॉर्मली जिभेला सुद्धा लावत असतो. आणि त्यानंतर बाहेर निघाल्यावर बघा इतकी सुंदर आणि छान छान अशी मस्त स्वामींची वेगवेगळी रूपांची चित्रे इथे लावण्यात आलेली होती. आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामी म्हटल्यानंतर प्रत्येक संकटांचं निरसन आपले स्वामी आपल्याला करत असतात. इथून बाहेर निघाल्यानंतर, बाहेर म्हणजे इकडच्या साईडने वरच्या साईडने निघाल्यानंतर असं काहीतरी आजूबाजूचं दृश्य दिसत होतं. आजूबाजूला चारी बाजूंनी बसलेलं आपलं स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर. चारी बाजूंना अवतीभोवती मस्त अशी वेगवेगळी झाडे होती. तसेच पांझर नदीच्या काठावर बसलेले हे एक छोटंसं मंदिर आहे. तुम्हाला आवडलं का? नक्की आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा प्रकारे आजच्या व्हिडिओचा शेवट करते आणि आपला व्हिडिओ संपवते. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसोबत भेटू. चलो बाय.